तर मित्रांनो, मागे तुम्ही नाव पाहताय अंडर बॉडी SCNG. येस, मारुती सुझुकीची विक्टोरिस ही जी गाडी ही आज आपल्या सोबत आहे. आणि ही गाडी जर पाहिली ना, फॅक्टरी फिटेड CNG फ्यूल ऑप्शनमध्ये जे आहे ते भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आली. बट एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या गाडीमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला जो CNG टँक आहे हा खालच्या साईडला माउंट करण्यात आलेला आहे. तो ह्या गाडीबद्दल आज आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. विक्टोरिस ही गाडी जर पाहिली तर भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली. तुम्ही CNG व्हेरियंटची एक्झॅक्ट जी प्राइसिंग आहे LXi, VXi आणि ZXi ची स्क्रीनमध्ये पाहू शकता. आज आपल्यासोबत जे व्हेरियंट आहे ते ZXi म्हणजे टॉप मॉडेल असणार आहे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो आपण चावीपासून सुरुवात करूया. चावी जर पाहिली तर अशी काय ऑफर करण्यात आलेली. हे ZXi मॉडेल आहे. सो इथे जर पाहिलं तर लॉक अनलॉक आणि हे बटन तुम्ही जर प्रेस करून ठेवलं तर जो बूट जो आहे तो इलेक्ट्रिकली ओपन देखील होतं. येस, या गाडीमध्ये इलेक्ट्रिक जो बूट आहे हा देखील कंपनीने ऑफर केलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता म्हणजे ऑलमोस्ट पेट्रोल जे मॉडेल आहे किंवा हायब्रिड जे मॉडेल त्याच्यामध्ये जेवढा बूट स्पेस होतो ना तोच इथे ऑफर करण्यात आलेला आहे. आणि प्लस तुम्ही इथे जर पाहिलं तर इथे देखील जो स्पेस आहे हा तुम्हाला मिळून जातो. या गाडीमध्ये स्पेअर व्हील नसणार आहे. टायर पंचर जे किट आहे हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेलं आहे. आणि जो CNG टँक आहे हा तुम्हाला इथे खालच्या साईडला अंडर बॉडी तुम्ही पाहू शकता इथे अंडर बॉडी देण्यात आलेलं आहे. 55 लिटर वॉटर कॅपॅसिटी आहे. इथे जर पाहिलं एक बटन देण्यात आले. सो हे बटन तुम्ही जर प्रेस केलं तर बूट जो आहे तो इलेक्ट्रिकली क्लोज देखील होऊन जातो. आणि भारतातली ही पहिली गाडी आहे मारुती सुझुकीच्या लाईनअपमध्ये की ज्या गाडीमध्ये टेलगेटसुद्धा इलेक्ट्रिक देण्यात आलेलं आहे. प्लस तुम्हाला अंडर बॉडी CNG किटसुद्धा कंपनीने ऑफर केलेले आहे. आणि ही गाडी जर पाहिली ना तर अरेनाच्या शोरूममध्ये विकली जाणार आहे. सो ग्रँड विटाराच्या प्लॅटफॉर्मवरती जर पाहिलं तर ही गाडी बनवण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल जो लेंथ वगैरे आहे ती ग्रँड विटारा एवढीच जी आहे ती मिळणार आहे. थोडीशी जर लेंथ पाहिली या गाडीची मोठी आहे. गाडीमध्ये फ्यूल ऑप्शन जर पाहिले आता तुम्ही पुढे पाहत आहे ZXi CNG आहे. बट या गाडीमध्ये स्ट्रॉंग हायब्रिड म्हणजेच इलेक्ट्रिक प्लस जे पेट्रोल इंजिन आहे ते सुद्धा ऑफर करण्यात आले. प्लस नॅचरल ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिनचा सुद्धा ऑप्शन जो आहे त्या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे. आपण काय करूया माहिती का, एकदा गाडी आहे ना ऑन करून घेऊया. सो फ्रंट साईडने जर पाहिलं तर ओव्हरऑल तुम्हाला असा काय जो लुक आहे हा या गाडीचा पाहायला भेटतो. इथे जर पाहिलं DRLC ते ऑफर करण्यात आलेले आहेत. ॲज अ टर्न इंडिकेटर म्हणून देखील काम करतात. हेडलॅम्प जर पाहिले हे सुद्धा तुम्हाला LED प्रोजेक्टर इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. फोगलॅम्पसुद्धा LED मध्ये तुम्हाला इथे मिळून जातात. जो की थ्रो जर पाहिलं ना रात्रीच्या वेळेस याचा आपण ज्यावेळेस गाडी चालवणार होतो त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच सांगेल. बाकी फ्रंट साईडने जर पाहिलं तर असा काय जो लुक आहे हा या गाडीचा तुम्हाला पाहायला मिळतो. साईड प्रोफाईलमध्ये जर आपण आलो तर गाडीची ओव्हरऑल जर लेंथ पाहिली तर असे काय तुम्हाला इथे पाहायला मिळते. आणि तुम्हाला अलॉयचं जे डिझाईन आहे ना ते असं काय ब्लॅक थीममध्ये पाहायला भेटते. हे ZXi मॉडेल बरं का CNG मध्ये 215 60R17चा जो टायर प्रोफाईल आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो. आणि फ्रंट साईडला जो डिस्क ब्रेकचा यूज आहे हा झालेला आहे. रिअर साईडला सुद्धा तुम्हाला डिस्क ब्रेक या ठिकाणी मिळून जातात. ग्लास एरिया जर पाहिलं ना हा देखील मोठा आहे. आणि ORMचं डिझाईन जर पाहिलं ना तर हे सुद्धा नवीन इथे ऑफर करण्यात आले. तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी म्हणजे आधीच्या मारुतीच्या कारमध्ये जसं डिझाईन यायचं ना त्याच्यापेक्षा थोडंसं स्लिम आहे. बट ओव्हरऑल व्ह्यू वगैरे जर पाहिलं तुम्हाला चांगल्या या ठिकाणी मिळून जातो. ह्या मॉडेलमध्ये तुम्हाला सनरूफचा जो ऑप्शन आहे कंपनीने ऑफर केलेला नाही आहे. शार्क फिन अँटेना तुम्हाला इथे मिळून जातो. मागच्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला कनेक्टेड टेल लॅम्पचं जे डिझाईन आहे हे ZXi मॉडेलमध्ये पाहायला मिळतं जे की चांगलं आहे. आणि रिअर साईडला जर पाहिलं तर इथे तुम्हाला जो कॅमेरा आहे हा देखील ऑफर करण्यात आलेला आहे. 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सरसुद्धा तुम्हाला इथे मिळून जातात. डिफॉगर आहे हा देखील ऑफर करण्यात आलेला आहे. इथे वायपर आहे. CNGची बॅजिंग तुम्ही इथे पाहू शकता. हाय माउंटेड स्टॉप सिग्नल. आणि इथे जर पाहिलं ड्रायव्हर साईड जे डोअर आहे तिथे रिक्वेस्ट सेन्सरसुद्धा ऑफर करण्यात आलेला आहे. आणि अंडरबॉडी जे CNG किट आहे ना या गाडीचं तर ते देखील मी तुम्हाला खाली बसल्यानंतर दाखवतो. सो इथे जर पाहिलं तर एक्झॅक्ट एक कवर देण्यात आलेला आहे. आणि इथे CNG जो टँक आहे हा देखील तुम्ही पाहू शकता. इथे सायलेन्सर आहे. आणि हा सायलेन्सर जर पाहिलं ना बऱ्यापैकी तुम्हाला साईडने म्हणजे क्रॉस हा होत नाही एकदम साईडने गेलेला आहे हा जो एक्झॉस्ट सायलेन्सर आहे तो. सो सेफ्टीचा देखील याच्यामध्ये जर पाहिलं तर मारुती सुझुकी कंपनीने चांगलं जे लक्ष हे इथे दिलेलं आहे. 55 लिटर वॉटर कॅपॅसिटीचा जो CNG टँक आहे हा तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातो. आपण एकदा आहे ना CNG भरण्याची जागा ही देखील मी तुम्हाला दाखवून देतो. इथे जर पाहिलं तर इथनं तुम्ही जो CNG हा भरू शकता. इथनं पेट्रोल भरू शकता. CNG टँक कॅपॅसिटी जर पाहिली 55 लिटरची तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेली आहे. आणि मायलेजचा जर विषय आला तर कंपनीने जे मायलेज आहे गाडीसोबत हे 26चं CNG मध्ये क्लेम केलेलं आहे. आणि गाडी जर पाहिली CNG मध्ये आणि मॅन्युअल गिअरबॉक्सचा जो ऑप्शन आहे हा या गाडीमध्ये असणार आहे. आणि CNG मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला 1.5 लिटरचं जे
नॅचरल ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे ते इथे ऑफर करण्यात आलेलं आहे, जे की आपण भरपूर कारमध्ये पाहिलेले आहे, ब्रेझा असेल, अर्टिगा असेल. या इंजिनची जर आपण पॉवर फिगर पाहिली, CNG मध्ये 87 PS आणि 121 न्यूटोमीटरचा जो टॉर्क ही गाडी जनरेट करते. आणि जे मायलेज आहे ते मी आधी तुम्हाला 26 सांगितलं होतं, बट 27 कंपनीने क्लेम केलेलं आहे आणि 21 किलोमीटरचं जे पेट्रोलवरती मायलेज हे क्लेम केलेलं आहे. आता गाडी जर पाहिली ना तर 3 जे व्हेरियंटमध्ये CNG फ्यूल ऑप्शन तुम्हाला ही ऑफर करते. आता हे तर झालं बाहेरच्या साईडने. आपण इंटिरियर एकदा चेक करूया, कारण की इंटिरियर देखील महत्त्वाचं असणार आहे. टॉप मॉडेल आहे तो. इथे जर पाहिलं तर चारही पॉवर विंडो तुम्हाला मिळून जातात. ड्रायव्हर साईड जी विंडो ॲटो डाऊनच्या सोबत येते. लॉक अनलॉक इथनं तुम्ही ओव्हरएम सेट करू शकता. इथे ग्लॉस ब्लॅक जे फिनिश इथे देण्यात आलेलं आहे. ड्रायव्हर सीट तुम्ही मॅन्युअली हाईट ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे देण्यात आलेला आहे. लेदर अपॉस्ट्री नाही आहे, बट सीट फॅब्रिक आहे. आणि हे फर्स्ट सीट आहे ना मारुतीने नवीन या गाडीमध्ये दिलेले आहे बरं का. ओव्हरऑल या साईडचा जो सपोर्ट आहे हा देखील तुम्हाला चांगला या ठिकाणी मिळून जातो. इथे जर पाहिलं इंजिन पुस्टा स्टॉप बटन आहे. इथनं तुम्ही ट्रॅक्शन कंट्रोल ऑफ करू शकता. पेट्रोल टू CNG, CNG टू पेट्रोल इथे देण्यात आलेलं आहे. इथनं तुम्ही हेडलॅम्पचे जे लेवल आहेत ते सेट करू शकता. आपण आहे ना गाडी एकदा ऑन करूया, कारण की भरपूर ऊन आहे इथे. तर त्यानंतर एक नवीन जे स्टेअरिंग व्हील आहे हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं. इथे जर पाहिलं क्रूज कंट्रोल देण्यात आलेले गाडीमध्ये. इथं तुम्ही व्हॅल्यूम अप डाऊन, ट्रॅक चेंज, त्यानंतर व्हॉइस कमांडचे जे फीचर हे देऊ शकता. सो असे फीचर जे आहेत या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले. गाडी जर पाहिली ना 5 स्टार रेटेड आहेत. येस, या गाडीचं भारत NCAP आणि GNCAP मध्ये सुद्धा जे क्रॅश टेस्ट आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि 6 एअरबॅग स्टँडर्ड तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात. प्लस मारुतीच्या फर्स्ट कार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हर जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे हा देखील तुम्हाला इथे मोठी स्क्रीन देण्यात आलेली आहे. इथे स्पीड पाहू शकता, इथे RPM मीटर आहे, इथे CNG ची लेवल तुम्ही पाहू शकता, पेट्रोलची लेवल पाहू शकता. आता सध्या पेट्रोलवरती गाडी चालू आहे. सो अशा पद्धतीनं तुम्ही मल्टिपल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये घेऊ शकता. आणि माझ्या मते चांगलं आहे बरं का. म्हणजे जर पाहण्यासाठी तुम्ही पाहिलं ना एक चांगला जो फील आहे हा तुम्हाला येतो. आता जर पाहिलं हार्श सनलाईट आहे त्यामुळे मला तुम्हाला जास्त नाही दाखवता येणार, बट रात्रीच्या वेळेस सुद्धा चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला या गाडीमध्ये येणार आहे. आता या ZXi मॉडेलमध्ये CNG मध्ये जर पाहिलं तर जी स्टेअरिंग हे तुम्ही ओके टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं ॲडजस्ट देखील करू शकता. इथे जर पाहिलं हेडलॅम्प, टर्न इंडिकेटरचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत. इथे वायपरचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत. त्यानंतर ही जर पाहिली तर नवीन स्क्रीन आहे. नवीन नाही बोलता येणार. आधी जर पाहिलं तर व्हिक्टोरिसच्या जे टॉप मॉडेल आहे पेट्रोल किंवा हायब्रिडमध्ये तर तिथे 10.25 इंचची जी स्क्रीन आहे ती ऑफर करण्यात आलेली. बट इथे जर पाहिलं रेग्युलर आपल्या ज्या मारुती कारमध्ये जी स्क्रीन येते तीच आहे, जे की वायरलेस अँड्रॉइड आपलं कार प्ले ह्याला सपोर्ट करते. आणि रिव्हर्स कॅमेराची जर क्वालिटी पाहिली तर ती देखील मी तुम्हाला एकदा दाखवतो. अशी काही तुम्हाला इथे क्लॅरिटी जी आहे रिव्हर्स कॅमेराची मिळून जाते. त्यानंतर एक नवीन गोष्ट मारुतीने या गाडीसोबत केलेली आहे. तुम्ही पाहू शकता हे जे AC चे कंट्रोल हे देखील नवीन देण्यात आलेले आहेत. आणि कंट्रोल जे आहे ते तुम्ही इथनं फॅनचा स्पीड हा कमी जास्त करू शकता, AC टेम्परेचर इथनं कंट्रोल करू शकता. इथनं जर पाहिलं व्हॅल्यूम अप डाऊन तुम्ही करू शकता. आणि एक बटन तुम्ही जर प्रेस केलं तर जे म्युझिक आहे ते म्यूट होऊन जातो. सो हे फीचरसुद्धा इथे नवीन जे आहे ते तुम्ही हे बटनचा जो पॅनल आहे हा पाहू शकता. वायरलेस तुम्हाला जो चार्जर आहे हा देखील इथे कंपनीने ऑफर केलेला आहे. 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट, USB Type-A जी पोर्ट आहे देण्यात आले. सो बेसिकली तुम्हाला स्क्रीनला सोबत जर मोबाईल कनेक्ट करायचा असेल तो देखील करू शकता. इथे स्पेस आहे. 5 स्पीडचा गिअरबॉक्स आहे. इथे 2 कप होल्डर देण्यात आलेले. इथे थोडीशी जागा आहे. बाकी इथे जर पाहिलं तर सॉफ्ट टच मटेरियल देण्यात आलेलं आहे. इथे ब्लॅक आहे. बाकी इथे पियानो फिनिश आहे. आणि जर तुम्ही हायब्रिड किंवा पेट्रोल टॉप मॉडेल घेतलं फ्यूल ऑप्शनमध्ये तर इथे ॲम्बियंट लाईटिंगसुद्धा कंपनीने जे आहे ते ऑफर केलेली आहे. ग्लब बॉक्स जर पाहिला, ग्लब बॉक्ससुद्धा तुम्हाला अशा काही पद्धतीनं देण्यात आलेला आहे. इथे जर पाहिलं आर्मरेस्ट आहे आणि त्याच्या खाली सुद्धा जो स्पेस आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे. वरती जर आपण आलो तर इथे लाईट्स आहेत हॅलोजनमध्ये तुम्हाला मिळून जातात. इथे SOSचं बटन देण्यात आलेलं आहे. आणि प्लस तुम्हाला जो सनग्लास होल्डर आहे हा देखील देण्यात आलेला आहे. इथे जर पाहिलं IRM जर पाहिलं हा इलेक्ट्रॉनिक देण्यात आलेला आहे. इथे जर पाहिलं एक व्हॅनिटी मिरर तुम्हाला को ड्रायव्हरसाठी मिळून जातो. आणि ड्रायव्हरसाठी सुद्धा व्हॅनिटी मिरर जो आहे तो ऑफर करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता फर्स्ट रो पाहिला आपण. इथे जर पाहिलं स्टोरेज स्पेसेस तुम्हाला चांगले या ठिकाणी मिळून जातात. सेकंड रोमध्ये जर आपण आलो तर इथे देखील तुम्हाला स्पेस असा काही मिळून जातो. थाई सपोर्ट जर पाहिलं ना हा थोडासा वाढवलं आहे बरं का. त्यामुळे जो मागच्या साईडला बसणार आहे ते देखील कम्फर्टेबली या ठिकाणी बसू शकतात. इथे रिअर AC वेल तुम्हाला ZXi मॉडेलमध्ये मिळून जातात. 2 Type-C ज्या पोर्ट आहेत ह्यासुद्धा इथे ऑफर करण्यात आलेल्या आहे. आणि इथे स्पेस आहे जो की तुम्ही तुमचा मोबाईल इथे ठेवू शकता. आणि ACचा जो स्पीड आहे हा तुम्ही इथनं कमी जास्त
करू शकता. बाकी 3 पॉईंट सीट बेल्ट मिडल पॅसेंजरसाठी सुद्धा मिळून जातो. आणि इथे जर पाहिलं आर्मरेस्ट देखील देण्यात आलेले विथ 2 कफ होल्डर. आणि इथे जर आपण आलो तर ओके, ह्या लाईट देण्यात आलेल्या आहे. सो डोअर जर तुम्ही ओपन केला तर ह्या ज्या लाईट आहेत त्या ऑन होऊन जातात आणि तुम्ही ऑफ देखील करू शकता. कंटिन्युअसली तुम्हाला ऑन ठेवायचे असेल तर ऑन देखील ठेवू शकता. इथे जर पाहिलं पकडण्यासाठी जो हँडल आहे हा सुद्धा देण्यात आलेला आहे. बाकी जो मिडल पॅसेंजर आहे त्यासाठी सुद्धा 3 पॉईंट जो हेडरेस्ट आहे हा देखील इथे ऑफर करण्यात आलेला आहे. मागच्या साईडला सुद्धा तुम्हाला फॅब्रिक जे सीट आहे ते मिळून जातात. आणि स्पेस जर पाहिला तर पुढचं जे सीट आहे मी माझ्या ड्रायव्हिंग बेस्ट पोझिशननुसार सेट करून ठेवलेलं आहे. तो स्पेस तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, अशी काय विक्टोरिस जी गाडी ही CNG मॉडेलमध्ये ZXi मॉडेल आज आपण पाहिलं, ज्याची किंमत 14,57,000 रुपये आहे. आणि कंपनी मायलेज जर पाहिलं 27चं जे मायलेज या गाडीसोबत क्लेम करते. आणि या गाडीमध्ये तुम्हाला प्युअर पेट्रोलचा देखील ऑप्शन भेटतो. स्ट्रॉंग हायब्रिडचा देखील ऑप्शन जो आहे तो कंपनीने ऑफर केलेला आहे. सो अशी काही गाडी आहे. बाकी पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला LXi आणि ZXi व्हेरियंटचे सुद्धा पूर्णपणे प्रॉपर जे व्हिडिओ आहे हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी कार न्यूज. भेटूया पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.